नमस्कार. आज आपण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड बाळवणी ही सहकारी असणारी संस्था ही खाजगी उद्योजकास भाडे तत्वावर देण्याचं कारस्थान सुरू आहे, अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागामध्ये सर्व सभासद, शेतकरी, कामगार, आजी माजी संचालक वर्ग यांच्यामध्ये आहे. परंतु दिवसेंदिवस यावरती संभ्रम वाढत चालला. खरं तर यापूर्वीच खुलासा होणं गरजेचं होतं. चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ कुणीतरी खुलासा करणं अपेक्षित असताना कोणताही खुलासा झाला नाही व संभ्रम वाढत चाललेला आहे. म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खुलासा मागण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, की गेल्या महिन्याभरापासून जो काही संभ्रम तयार होत आहे ही संस्था भाडेतत्वावर चालवायला देण्यासाठीचा, तो संभ्रम आपण दूर करावा. ही सभासदाची असणारी संस्था सभासदांच्याच मालकीची राहणार आहे, की ही संस्था कोणत्या तरी खाजगी उद्योजकास आर्थिक अडचणीचं निमित्त सांगून भाडेतत्वावर चालवायला देणार आहेत का लिलाव करून त्याची विक्री करणार आहेत, ह्या गोष्टीबाबत एक सभासद म्हणून मी त्यांना खुलासा मागू इच्छितोय. कारण आता पुढचा सीझन 2 महिन्यावरती येऊन ठेपला असताना देखील कोणत्याही प्रकारची तयारी तिथं दिसत नाही, कोणत्याही प्रकारचं कामकाज तिथं सुरू नाही. ना तोडणी वाहतुकी यंत्रणा भरतायत, ना इंजिनिअरिंगचं वर्क चालू आहे, मागची ऊस बिलं पेंडिंग आहेत, कामगाराचे पगार पेंडिंग आहेत. मग नक्की या संस्थेच्या बाबत गेल्या 6 महिन्यापासून संचालक मंडळाची मीटिंग झालेली दिसत नाही, कोणत्याही सभासदाला काही माहिती नाही. असं जे काय एक सर्वांच्या अपरोक्ष जे कारभार चाललाय त्याचा कुठेतरी आता त्यांनी खुलासा करावा असं आवाहन या निमित्तानं विनंती त्यांना करतो. कारण ही संस्था ही सभासदांनी आपल्या ताब्यामध्ये देत असताना एक विश्वस्त म्हणून संस्था आपण चांगली चालवाल या हेतून दिलेली आहे. आणि म्हणून गेल्या 2023च्या निवडणुकीनंतर गेली 2 वर्ष झाले एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही आपल्या विरोधात 2 वेळा निवडणुका लढलेल्या असताना देखील गेल्या 2 वर्षामध्ये आपला जो काय कारभार चाललाय त्याच्यावरती आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही, आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही व संस्था चांगली चालावी याच हिताच्या दृष्टीनं त्यांना ऊस देणं असेल ते काम आम्ही करत आलो. कारण सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून एखादं संचालक मंडळ निवडले तर आपण गैरविश्वास ठेवायला नको या भूमिकेतून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही गेल्या 2 वर्षापासून. परंतु आज मात्र गेल्या महिन्याभरापासून एवढी प्रचंड चर्चा असताना आम्ही सभासदांना विचारतोय, त्यांच्या जवळच्या असणाऱ्या काही संचालकांशी आम्ही चर्चा केल्या, अधिकारी वर्गाशी चर्चा केली, परंतु ते कोणतेही आम्हाला त्यांनाच काय माहित नाही असं त्यांच्याकडनं येते. म्हणून याचा खुलासा चेअरमन साहेबांनी करावा. सभासद हा संस्थेचा मालक आहे आणि तो त्या संस्थेचा कायमस्वरूपी मालक राहिला पाहिजे. त्याला फक्त नामधारी मालक ठेवण्याचं काम जर कोणी करणार असेल तर त्या गोष्टीला आमचा कडाडून विरोध असेल हे सांगण्यासाठी देखील आपण या आज पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे. आज आपल्याला ज्यावेळेस एखादं संचालक मंडळ निवडणूक लढवते उमेदवार म्हणून, त्यावेळेस ही संस्था चालवण्यासाठी एक जबाबदारी म्हणून तुमच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. ठराव व्हायला पाहिजे, सभासदांचा ठराव व्हायला पाहिजे आणि सभासदांच्या मीटिंगमधून कशा पद्धतीनं ठराव होतो हे आपल्याला तर माहितीच आहे, की ज्याच्या हातामध्ये दप्तर आहे त्यानं 4 ओळी रंगवल्या का तो ठराव झाला. परंतु तशा पद्धतीनं ही संस्था आम्ही दुसऱ्याच्या घशामध्ये जाऊ देणार नाही. संपूर्ण जेवढे सभासद आमचे 10,000हून जास्त सभासद आहेत त्या सभासदांना विश्वासात घेऊन त्या प्रत्येकाचं मत विचारून आणि प्रसंगी त्यावरती मतदान करून सर्व सभासद जो निर्णय घेतील तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जर कोणी फाटा देण्याचं काम करत असेल तर मात्र त्याला आम्ही अटकाव करू, त्याला काढून लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध देखील करू. आज मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं थक हमीच्या माध्यमातून 147 कोटी रुपये सहकार शिरोमणी कारखान्याला दिले. 2000 त्याच्या अगोदरच्या वर्षी 21 साली जवळपास 18 कोटी रुपये दिले.
2020 साली 14.5 कोटी रुपये दिले, म्हणजे जवळपास 178.84 कोटी रुपये गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त थक हमी म्हणून. आणि इतर संस्थांकडून त्यांनी जवळपास 100 कोटीची कर्ज घेतली. म्हणजे आज 180 100 280 कोटीचं भांडवल तुम्हाला मिळालं. त्यानंतर जर गेल्या 5 वर्षातल्या गाळपाचा विचार केला तर 13.5 लाख टनाचं गाळप गेल्या 5 वर्षामध्ये झालं. त्या 13.5 लाख टनाचे जर साखर, डिस्लरी, मोलॅसेस, बागॅस, कोजेनचा प्रोजेक्ट, हे जे काय सगळे उपपदार्थ, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर ढोबळ 625 कोटीचं उत्पन्न या संस्थेला त्या रूपातून मिळालं. 625 कोटीचं उत्पादन तयार झाले, जवळपास 300 कोटीचं कर्ज तुम्हाला मिळाले. मग 950 कोटी 950 कोटी येऊन देखील तुम्ही आर्थिक अडचणच आहे म्हणून सांगताय. मग ह्या 900 कोटीचा हिशोब देखील त्यांनी आता सभासदांसमोर मांडला पाहिजे. हा जे काय 900 कोटी 2020 नंतरचा जो या संस्थेमध्ये जो काय व्यवहार झाला तो हिशोब त्यांनी अगोदर लोकांसमोर मांडावा. तो कुठं खर्च झाला ते मांडावं आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टीवरती आपण सभासद म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करायला कधीही तयार आहे. आम्ही कोणतीही विरोधात भूमिका घ्यायची, विरोधाला विरोध करायचा ही आमची भूमिका नाही. ही संस्था चालली पाहिजे आणि चालत असताना ती सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे. या 2 गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज आम्ही करू इच्छित नाही. गेल्या 146 कोटी मागत असताना तुम्ही जो कर्ज मागणीचा प्रस्ताव देता त्यामध्ये ऊस बिलाची देणी असतील, तुम्हाला कामगारांचे फंड असतील, कामगारांचे पगार असतील, शासकीय देणी, या गोष्टीसाठी तुम्ही मागून घेतले पैसे. पैसे आले, पैसे गेले, पैसे संपले, परत तुम्ही अजून अडचणीतच आहे. परंतु ज्या कामासाठी तुम्ही पैसे मागितले, कामगारांचे पगार झालेच नाही, त्यांचा फंड भरलाच गेला नाही, FRP वेळेवर मिळालीच नाही, शासनाचं इतर कर्ज व्यवस्थित देणी दिलीच गेली नाहीत, मग हे पैसे जात आहेत कुठे, ह्याचा खुलासा आवर्जून कल्याणराव काळे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. कारण ही संस्था उभा करत असताना स्वर्गीय वसंतदादा काळे, त्यांच्यासोबत आमचे वडील दामोदर पवार असतील, बाळासाहेब भाऊ देशमुख असतील, बाळासाहेब कौलगे असतील, गोरखतात्या ताड असतील व इतर सर्वच जे आमचे पूर्वज वडीलधारी मंडळी होती त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. 14 वर्ष दादांनी वनवास भोगून, त्यांच्या सर्व सहकार्यांनी वनवास भोगून ही संस्था उभा केली. ही संस्था जनतेच्या कल्याणासाठी उभा केली होती. तरी देखील 25 वर्ष लोक तुम्हाला संधी देत आहेत. 25 वर्ष तुम्ही ती संस्था स्वतःच्या कल्याणासाठी वापरताय. किमान आता तरी आपलं पोट भरलं असेल ही अपेक्षा आम्ही ठेवणं सभासद म्हणून ठेवतो आणि या आपल्या जोखडातूनच ही संस्था खरं तर आता आपण मुक्त करावी. कारण जर आपल्याला ही संस्था चालवता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला चालवा द्यायचा अधिकार नाही. पुढच्या 20 वर्षाचा जो काही ठेका आहे ते तुम्ही घेऊ नका. त्यापेक्षा बाबा प्रामाणिकपणे सर्व सभासदांना बोलवा, चालू संचालक मंडळाला विचारा की चेअरमन काय संचालकापेक्षा वेगळा नसतोय. संचालक मंडळाला विचारा की बाबा आपल्या 20 पैकी कोणी संस्था चालवू इच्छितोय का. 10,000 सभासद आहेत, त्यांना विचारा ही संस्था बाबा तुम्ही कोण चालवणार आहेत का, आणि मग त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर निर्णय घेऊ ना. तुम्हाला चालवता येत नाही याचा अर्थ ह्या 10,000 20,000 लोकांनाही चालवता येत नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला चालवता येत नाही हे आता तुम्ही मान्य केलेलं दिसतंय. जर तुम्हाला हे मान्यच असतं तर मग 2023 ची निवडणूक आपण लढलीच कशाला. 2021 लाच खरं तर तुम्ही संस्था तुम्हाला चालवता येत नाही म्हणून तुम्ही शेतराम कारखाना तुमचा खासगी असताना विकून टाकला. त्यावेळेसच आम्ही लोकांसमोर तेच मांडत होतो की स्वतःची खासगी संस्था या माणसाला चालवता येत नाही आणि सहकारी चालवतो म्हणून हा निवडणूक लढवतोय, तर तुम्ही सावध व्हा. परंतु त्यावेळेस तरी देखील जनतेने त्यांना सहानुभूती दाखवली. एक शेवटची संधी त्यांना माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी दिली होती. त्या शेवटच्या संधीचं सोनं करणं हे कल्याणराव काळे व निवडून आलेल्या सर्व संचालकांची जबाबदारी होती. परंतु तसं होताना दिसत नाही. जर आपल्याला सर्व संचालक मंडळ व चेअरमनना मी आवाहन करतोय की जर आपल्याला चालवता येणार नसेल तर तुम्ही पाय उतार व्हा. पुढच्या 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा ठेका दुसऱ्या कोणाला देऊ नका. आणि तुम्ही देणार असाल तर ती गोष्ट आम्ही हाणून पाडू, अगदी प्राणांतिक लढाई करून हाणून पाडू. त्यामुळे त्या भानगडीत तुम्ही कदापि पडू नका. त्यापेक्षा तुम्ही पाय उतार व्हा. बघतील सभासद, सभासद सक्षम आहेत चालवण्यासाठी, असं काय कमी असायचं काय कारण नाही. मी तसेच सर्व सभासदांना हात जोडून विनंती करणार, जे आजी माजी संचालक आहेत त्यांना विनंती करणार, या विठ्ठल परिवारातील सर्व लोकांना मी विनंती करणार आहे की बाबा
जर तुम्ही काळे समर्थक असाल किंवा अजून कोणाचे समर्थक असाल किंवा आमचे समर्थक असाल, आता कोणाचे समर्थक गट तट या गोष्टी बाजूला जाऊ द्या, या गोष्टी राजकारण थोडं बाजूला ठेवूया आपण आणि सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था वाचवूया. ही संस्था वाचवू. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेला हा वारसा आणि वसा ही जिवंत ठेवण्याचं, शाबूत ठेवण्याचं आणि आपल्या मालकीचं ठेवण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपण करूया. त्यासाठी एकत्र येऊया आणि संघटित व्हावया असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी सर्व सभासद बांधवांना, कामगार बांधवांना आणि सर्वच आजी माजी संचालक सर्वांना आपल्याद्वारे करतो आणि थांबतो. ही सहकारी संस्था आहे आणि एनसीडीसीची मदत करते कारखानदारी वाचावी म्हणून. हा कारखाना खाजगी केला जातो. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये 2 वेळा आम्ही आयुक्तांची भेट घेतली. अजून प्रत्यक्ष आयुक्तालयामध्ये या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही कागद दिसला नाही, आम्हाला आढळून आला नाही. आम्ही मागणी केलेली आहे, आम्हाला अजून माहिती मिळाली नाही. आज तागायत कारखान्यावरती मी गेल्या 8 दिवसापासून माणूस पाठवतोय माझं पत्र घेऊन की बाबा आम्हाला या संदर्भात काय माहिती असेल तर आम्हाला द्या, परंतु ते पोचही द्यायला तयार नाहीत, माहिती द्यायला तयार नाहीत. ती त्यांचं नेहमीच आहे, ते आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे. परंतु आयुक्तांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही त्यांना देखील विनंती केली की बाबा अशा पद्धतीनं आम्ही होऊ देणार नाही आणि ह्याच्यासाठी आम्हाला जो लढा लढावा लागेल आम्ही ते लढू. कोणत्या आधारावर तुम्ही म्हणताय? वाढी तत्वावर लढा काही ठराव झालाय का किंवा कशावर म्हणताय? तेच तर आम्ही चेअरमन साहेबांना विचारतोय ना. आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच तो आहे की जो सभासदांमध्ये संभ्रम आहे तो संभ्रम त्यांनी दूर करावा. खरं तर ही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायचीच गरज नव्हती. गेल्या 2 महिन्यापासून आपण देखील पत्रकार बांधव म्हणून सर्व लोकांमध्ये ही चर्चा ऐकली असेल निश्चितच, बरोबर आहे ना. तर मग त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता की बाबा एखादी संस्थेचा आपण चेअरमन आहोत आणि ती संस्था कुठं तर भाडेतत्वावर द्यायची चर्चा चालू आहे, तर त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता. ते करत नाहीत म्हणून आम्ही त्यांना विनंती आवाहन करतो की तुम्ही खुलासा करा, आमचा संभ्रम दूर करा. हो, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सर्व सभासदांचा संमती असणं गरजेचं आहे. पण मुळात आमचा त्या पूर्ण प्रक्रियेलाच विरोध आहे की सरकार असो किंवा कारखानदार असो, हे सगळे जे काही मिलीभगतचं जे काही कार्यक्रम चालू आहे सर्वत्र, त्या संपूर्ण गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी कारखानदाराला पहिल्यांदा 146 कोटीचं मागच्या वर्षी कर्ज द्यायचं आणि लगेच दुसऱ्या वर्षी तरी पण कारखाना अडचणीत आहे म्हणून भाडेतत्वावर चालवायला बी परवानगी द्यायची. म्हणजे हे काय चाललंय? ह्या सगळ्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. सहकारी संस्था सभासद कामगारांच्या मालकीच्या चुकीचं पाऊल उचललं असेल तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. सरकारने दिशाभूल सरकार क्षेत्रात आपण 146 कोटी रुपयाचा हिशोब मागताय. त्यांना त्याचा विनियोग द्यावा लागतो. आता 2 प्रश्न झालेत आपले. जे सहकार मंत्र्याचा जे विषयावर आपण बोललात, आता आम्ही ज्यावेळेस जाऊ शासनाच्या दरबारी जाऊ, आयुक्तांकडे दाद मागू, सहकार मंत्र्यांकडे मागू, मुख्यमंत्र्यांकडे मागू, उपमुख्यमंत्र्यांकडे मागू, ह्या सगळ्यांचं जो काय एक आउटकम येईल त्याच्यावरती आपल्याला तसं म्हणता येईल की निश्चितच ते म्हणतायत ते खरं आहे का ते दिशाभूल करतायत. जर त्यांनी या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं सभासदांच्या कारखाना मालकीचा ठेवण्यासाठी, तर मग ते म्हणतायत ती भूमिका बरोबर आहे म्हणतायत. पण जर कारखाना घशात घालण्यासाठी उद्योजकाचे जर प्रयत्न करत असतील किंवा मदत करत असतील तर निश्चित आम्हाला त्यांच्यावर पण आवाज उठवावा लागेल. आणि 146 कोटीच्या बाबतीमध्ये जे आपण प्रश्न विचारला तो विनियोग देखील मी तिथून घेतला. आमचा तोच मुद्दा आहे की तुम्ही कर्ज मागत असताना 146 कोटी ज्या मुद्द्यासाठी तुम्ही मागता त्या मुद्द्यासाठी तुम्ही परत खर्चतच नाही. मग मागत असताना तुम्ही एका गोष्टीसाठी मागता आणि खर्च करताना दुसऱ्याच गोष्टीसाठी करता. आणि असं एकदा दोनदा झालेलं नाही. चंद्रभागा कारखान्यानंच आतापर्यंत गेल्या 5 वर्षातच 3 वेळा थकामी घेतली. म्हणजे 2021ला घेतली, 20ला घेतली आणि आता काल 23ला घेतली. मग तो विनियोग होत नाही हाच तर अडचण आहे ना यामध्ये. करायला लागलो आम्ही त्या प्रक्रिया. आता मला माहिती ही कालच मिळालेली आहे. याच्यामध्ये दिसतंय की बाबा ज्या गोष्टीसाठी विनियोग केलेला मागितलं होतं कर्ज त्या गोष्टीसाठी पैसे खर्च झालेले नाहीत.
परंतु हे इतकं भारी कार्यक्रम आहे यांचा की आता परत ह्याने एक वेगळा प्रस्ताव तिथे सादर केलाय की आम्ही या कारणासाठी कर्ज मागितलं होतं, पण प्रत्यक्ष आमचे या कारणासाठी खर्च झालेत आणि आम्ही जो नवीन खर्च केलाय त्याला आमची आता मंजुरी द्या. म्हणजे ही म्हणून तर मी मिली बघत आहे म्हणतोय ना. तुम्ही मागायचं कर्ज एका गोष्टीसाठी, खर्चायचं दुसरीकडं आणि फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि रंगवून घ्यायचे. आता परत आयुक्तांनी त्याला परवानगी द्यायची दुसऱ्या खर्चाला. मग संस्था सुधारणार कशा? आता साधी गोष्ट आहे ना, 900 कोटी रुपये मी हिशोब मागतोय त्यांना, फक्त 46 कोटीचा नाही. जे गाळप झालं 2020 नंतरच, त्यापूर्वीचं नाहीच विषय घेत मी. सहकार शिरोमणी साखर कारखान्याची त्यावेळी विठ्ठल परिवारातले अनेक नेते एकत्र आले होते कलेक्टर काळे. या नेत्यांना आता यासाठी तुम्ही सोबत येण्याचं काय आव्हान करा? आता मी सर्वांनाच आवाहन केलेलं आहे. मूळ सभासदांना आवाहन करतोय, सर्व कामगारांना आवाहन करतोय, सर्व आजी माजी संचालक, सर्व नेते मंडळी पदाधिकारी सर्वांनाच मी आवाहन करतोय ना की बाबा ही गटतट न बघता, मला यामध्ये फक्त राजकारण करायचं नाही. ही संस्था अजूनही कल्याणराव काळे साहेबांनी त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलेला आहे. निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि 23 पासून 28 पर्यंत त्यांनी ही संस्था अतिशय उत्कृष्टपणे चालवावी, त्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत आम्ही त्यांना करू. त्याबद्दल आमची काहीच अडचण नाही. शिवसेनेत प्रवेश करून कारखाना उभा केला. या भूमिकेने ज्या उद्देशाने दादा या कारखान्याला पूर्णपणे संबंधित दिले असं वाटतं का? आणि नेमकं या विषयात भूमिका काय म्हणतो? आता ज्या कारखान्याला संस्थापक वसंतराव काळे साहेबांचं नाव आहे, त्याने आता ते नाव सकट भाड्याने द्यायचं ठरवलं. मग तिलांजली द्यायचं वेगळं काय असू शकतं? ह्याच्यापेक्षा भारी काय उदाहरण? आज ज्या ठिकाणी ज्या संस्थापकांनी, जे त्यांचे वडील आहेत, त्यांनी एवढ्या खस्ता खाऊन ही संस्था उभा केली आणि आज तुम्ही ती संस्था भाड्याने देताय. आज भाडेपट्ट्याने देतायत का विकाय काढली त्यांनाच माहिती. त्याचा तर खुलासा करावा म्हणतो ना. आमच्याकडे जी माहिती आहे त्या पद्धतीनं ओंकार शुगरचे जे काही बोत्रे पाटील आहेत ते, त्यांच्यासोबत त्यांची तोंडी बोलणी झालेत आणि जवळपास सर्व निश्चित झाले आणि पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष जे काय कागदोपत्री कारवाई आहे, ताबा घेण्याचा आहे, त्या गोष्टी होणार आहेत असं समजलेलं आहे. अशी चर्चा की जो काय करार होणार आहे त्यांच्यामध्ये तो गुप्त पद्धतीने होणार आहे आणि कारखान्याचं व्यवस्थापन आहेच राहणार आहे, कामगार आहेच राहणार आहे. अशा वेळेला नाही, आता ही एवढी मोठी संस्था आहे, असं गुप्त पद्धतीनं काही करता येत नसते. आज संस्थेला 50-60 कोटी रुपये उद्या तिथं सर्व तोडणी वाहतूक वगैरे ह्यासाठी ते द्यावे लागणार आहेत आणि जो व्यक्ती 50 कोटी 100 कोटी त्या ठिकाणी लावणार आहे तो माणूस असा अंधारामध्ये पैसे टाकू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पूर्वीचे भरपूर कारखाने आहेत असतील ते चालवत आहेत ना चांगल्या पद्धतीनं. आता हे इथं असं कोण करणार नाही, असं अंधारात ठेवून तसं होऊ शकत नाही. का तर तशा गोष्टी जर समोर आल्या तर त्या आम्ही हाणून पाडून जा. परवा रोलर पूजन झालं 14 ऑगस्टला. त्यावेळी सांगितले की 10 दिवसात शेतकऱ्याची देणी देऊ. आज 23 तारीख आहे, उद्या 10 दिवस होते. वाटते का तुम्हाला बिल शेतकऱ्याची मिळतील? शेतकऱ्यांची बिलं ही दरवर्षी पुढच्या सीझन चालू होण्याच्या 15 दिवसाआधी मिळतात. हा गेल्या 10 वर्षातला 8 वर्षातला इतिहास आहे आणि त्यांचं 8 दिवस 10 दिवस ही गोष्ट कधीही संपत नाही. आता प्रेशर आले म्हणून ते म्हणतायत. दरवर्षीची आरआरसी कारवाई करण्यासाठी 16 सालापासून मी प्रयत्न करतो. 16 सालापासून आयुक्तालयात जाणं, आरआरसी कारवाई करणं, कलेक्टरकडे तो आदेश आणणं, तिथून तहसीलदारकडे आणणं, ही सगळी प्रक्रिया होतोवर 2 महिन्याचा पिरियड जातो. परत तहसीलदार ते आदेश तसाच ठेवतात, कारण इथं जाऊन प्रत्यक्ष विकायलाच काय ठेवलेलं नसतं. आरआरसी म्हणजे काय आहे? वस्तू ज्या पदार्थ आहेत त्या विकायच्या पहिले त्यातून लोकांची देणी भागवायची, तेवढ्यावर नाही भागलं तर संस्था विकायची, त्याची मालमत्ता बाकीची. मग आता ह्यांनी तिथं काय पदार्थच ठेवलेले नसतात विक्रीला, सगळं पहिलंच विकून टाकलं असतं. त्या आरआरसीचा काय उपयोग आहे? तसं सुद्धा आता देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नाही. जेवढे पैसे आले होते तेवढे सगळे संपलेले आहेत असं दिसतंय. बिलं द्यायला पाहिजेत. मिळतात काय म्हणजे मग साखरेचं कुठे गेले पैसे? बिलं ही द्यायलाच पाहिजेत ना. त्यांनी जे काही पैसे त्याच्या विक्रीतून मिळवले ते कुठे घालवले ते सांगा की आम्हाला. मग ते बिलं द्यायलाच पाहिजेत.
दोन भाडेतत्वावर शेतकऱ्यांना समाधानकारक दिले ही सहकार शिरोमणी परिवाराचं कल्याण वगैरे असं वाटत नाही कसं भाडेतत्वावर असं जर भाडेतत्वावर देऊन आपली शेती आपलं घर चालवून मस्तपैकी आपल्याला सांभाळणारा असेल तर मग आपला स्वाभिमान आपली मालकी आपलं स्वामित्व या गोष्टीला काय अर्थच राहणार नाही. मग तुम्ही पुन्हा कोण तर म्हणसाल की इंग्रज सुद्धा चांगला देश चालवत होते, काय हरकत आहे त्यांना देश चालवायला. परत आता सुद्धा काय लोक म्हणतात आपल्याकडे एखादा पूल पडला का आपण म्हणतो व्हायला इंग्रजाच्या काळातला दगडी पूल अजून आहे, अजून एकदा इंग्रज आणू आणि त्यांना भाड्यानं चालवाय देऊन टाकू देश. जास्त दर मिळेल. फक्त चालू चेअरमन साहेबांनी जर त्यांना होत नसेल आता कारखाना चालवणं तर बाजूला व्हावं आणि 10,000 सभासद आहेत त्यापैकी कोणी कारखाना सक्षमपणे चालवू शकेल. त्यामुळं तुम्हाला येत नाही म्हणजे लगेच दुसऱ्यालाच दिलं पाहिजे असं काही नाही, दुसरा करू शकतो. आणि असं पण आम्ही म्हणत नाही की बाबा आम्हालाच पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या संचालक मंडळामध्ये चालू 20 माणसाला तरी तुम्ही विचारा, ते निवडून आलेले संचालक आहेत ना, तुम्ही राजीनामा द्या, त्या 20 पैकी कोणाला तरी पुढे आणा, त्यांना कोण चालवतंय का विचारा, चालवतील, आहेत त्यात सुद्धा इच्छुक, फक्त बोलत नाहीत, बोलतील ते पण. सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत कल्याणराव काळे आपला विरोध करणार शासन दरबारी साखर आयुक्त सरकार आयुक्त तर तुमची भूमिका काय असेल? आमचा जो विरोध आहे तो गेल्या 10 वर्षापासून आम्ही कायदेशीर लढाई लढतोय आणि अगदी ताकदीनं कल्याणराव काळेच्या विरोधामध्ये एकमेव सातत्यानं गेल्या 10 वर्षापासून ही लढाई मी लढत आलो. आमचे सर्व सहकारी म्हणून आम्ही लढतोय. सरकार असलं आणि त्यांनी जर ती दडपशाहीच्या माध्यमातून ते जर बेदखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दडपशाही मोडून काढण्याचं सामर्थ्य शेतकऱ्याच्या हातामध्ये असणाऱ्या ऊसाच्या कांड्यात आहे. त्यामुळे दडपशाहीच्या माध्यमातून तसा कोणी प्रयत्न करू नये, लोकशाही पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे. या सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासंदर्भात जी ग्रामीण भागामध्ये सभासदांमध्ये महिन्याभरापासून चर्चा आहे तर त्यामुळं खूप मोठा संभ्रम सर्व शेतकऱ्यांमध्ये पसरलेला आहे. सभासद या नात्याने मी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांना विनंती आवाहन करू इच्छितोय की आपण या बाबतीमध्ये खरंच आपलं कोणासोबत तोंडी बोलणं चालू आहे का, कारखाना देण्याची अशी कोणती प्रक्रिया आपण राबवत आहे का, आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये तसा काय विचार आहे का, किंवा त्या बाबतीमध्ये काय आपण कागदोपत्री प्रक्रिया राबवलेली आहे का, या सर्व गोष्टीचा खुलासा येत्या 4 दिवसामध्ये आपण करावा. जर 4 दिवसामध्ये आपण याबाबत खुलासा केला नाही, जी त्यांची नेहमीची सवय आहे की बाबा त्यांना खुलासा करायची पद्धत त्यांच्याकडे नाही, तर आपण खुलासा केला नाही याचा अर्थ निश्चितच की आपली अशी काहीतरी प्रक्रिया सुरू आहे असं समजून आम्ही सर्व सभासदांपर्यंत जाऊ, गावोगावामध्ये जाऊन लढा उभारू. म्हणजे सभासदाची देणे देण्यासाठी तुम्ही लढा उभा केला, कोर्टामध्ये गेला होता. हो, तुमचे प्रयत्न अजून चालू आहेत. अजूनपर्यंत सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाही. हो, ज्या सीताराम कारखान्याचे आणि सहकारी शिरोमणीच्या बाबतीत पण तिचे चालू ह्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणजे सध्या काय चालू? सीताराम कारखान्याच्या सभासदांच्या ज्या काही रकमा होत्या त्या बाबतीमध्ये मागं आपण सेबीचे 2 आदेश घेतले होते. त्या आदेशानुसार व आपण जी काही पोलीस कारवाई आपण केली तक्रारी देणं करणं त्या माध्यमातून साधारण 22-23 कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी सभासदांना दिले. परंतु अजून देखील ती रक्कम खूप मोठी आहे. आता त्या तक्रारीचा केंद्र सरकारकडून एक अहवाल आला आणि त्या अहवालानुसार 72 कोटी रुपये या संस्थेनं जमा केलेत असं जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो म्हणतोय. आणि त्या 72 कोटीची रक्कम द्यावी किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणूनचं पत्र आपल्या तालुका पोलीस स्टेशनला मागच्याच आठवड्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे ती लढाई सुरू आहे. हायकोर्टमध्ये त्या संदर्भातले 2 मॅटर आमचे सुरू आहेत, तिथून देखील आम्हाला न्याय मिळणार आहे. जोपर्यंत सर्व माणसाला व्याजासह सर्व पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत सीताराम कारखान्याच्या सभासदांची लढाई सुरू राहील. का तर हे दोन्हीचे सभासद हे जवळपास एकच लोक आहेत आणि सभासदांची जी काय ऊसाची देणी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार RRC कारवाई करणं, तिथून येणं पत्र आणि त्यांना प्रेशर क्रिएट करणं या गोष्टी आम्ही करत असतोय. त्या माध्यमातून आता देणी देतील असं त्यांनी 8 दिवस म्हणलेत, 8 दिवस वाट बघू आणि जर 8 दिवस नाही दिले तर गणपती नंतर आपण त्याच्यावरती जो काही धडक मोर्चा काढायचा आहे तर करूया.
ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी सभासद आंदोलन करत होते ऊसाच्या दरासाठी, हल्लीच्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन आपल्या तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही झालेलं आढळून येत नाही. या संदर्भात शेतकरी संघटनांना काय सांगाल आणि शेतकरी सभासदांना काय आव्हान कराल? शेतकरी सभासदांनी, ऊस उत्पादकांनी खरं तर जागृत असण्याची गरज आहे. आपण एवढ्या कष्टाने पिकवलेला ऊस एखाद्या कारखान्याला गेल्यानंतर वर्ष जर आपल्याला बिल मिळणार नसेल, तरी देखील त्या कारखान्याचा चेअरमन, संचालक मंडळ गावागावात मिरवत फिरत असेल, तर ही कुठेतरी हा शेतकरी म्हणून आपण कमी पडतोय. आपण सर्वजण त्या लोकांना घराच्या बाहेर पडायला देखील मुश्किल व्हायला पाहिजे, कारण आपण आपल्या हक्काचं देणं मागतोय, काय त्यांना आपण उसने मागत नाही. संघटनांना देखील मी आवाहन करणार आहे की आपण म्हणताय तसं अख्ख्या राज्यामध्येच शेतकऱ्याच्या ऊस बिलासंदर्भातला जो काही विषय आहे तो आक्रोश तयार व्हायला तयार नाही. का तर प्रत्येक जागी राजकारणाच्या ज्या युती झालेल्या आहेत त्याचा देखील थोडासा परिणाम या गोष्टीवरती आहे असं मला वाटतं.